आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड. मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेला आहे एक नवीन ब्लॉग. तर यस, आज ब्लॉग चालू करते मी किचनमधून. तर आज मी एक शेअर करणार आहे तुमच्यासोबत रेसिपी दाखवणार आहे. तर ती बनणार आहे झटपट कैरीची फोडणीची कैरी आम्ही म्हणतो. तर मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे. म्हणजे चला, आता मी छान कैरीचा सीझन चालू झाला आहे, तर आता मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी. खूप 5 मिनटात होते आणि खूप खायला खूप टेस्टी लागते. तर यस, तुम्हाला मी दाखवते आता काय काय इन्ग्रेडियंट्स घेतले. ही माझ्या मम्मीची रेसिपी. तर चला या इकडे मी तुम्हाला रेसिपीची इन्ग्रेडियंट्स दाखवते. आहे कैरी, तर ती पिकलेली आहे कारण ती माझ्या मावशीनी झाडाच्या त्यांच्या काढून आणलेल्या कैऱ्या होत्या. त्याचबरोबर लसूण, एवढंच इन्ग्रेडियंट्स आणि मोहरी लागणार आहे फक्त, अदरवाईज काहीच नाही लागणार आहे. तर चला आता आपण बनवूया झटपट फोडणीची कैरी. तोंडी लावायला खूप छान लागते. येस, इथे पॅन गरम करत ठेवला आहे. टाकणार आहे थोडंसं तेल. थोडंसं जास्त असेल तरी चालतं, कारण ते राहतं खूप दिवस, 8-8, 15-15 दिवस एक चटणी राहते. तुम्ही कुठेही करून ठेवून जाऊ शकता. तेल टाकल्यावर तेल गरम होऊन जायचं आहे. ये नीचे का उठाओ ना. एक प्लेट तर यस, मी आलेले आहे रिटर्न आणि छान अशी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कैरी, फोडणीची कैरी. म्हणजे आम्ही त्याला फोडणीची कैरी म्हणतो कारण त्याला फोडणी वगैरे देतो आणि ती खूप दिवस टिकते. कमीत कमी 7 ते 8 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त 15 दिवसपर्यंत छान तिला एअरटाईट ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवली तर ती खूप दिवस टिकते. कुठे बाहेर जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ट्रिपला वगैरे तर तुम्ही ती अशी फोडणीची छान अशी कैरी बनवून घेऊ जाऊ शकता. तिची आंबट गोड टेस्ट येते. आपण त्याच्यात थोडीशी साखर टाकली तर साखरच्या ऐवजी तुम्ही गुळही वापरू शकता आणि अशी छान अशी आंबट गोड त्याला टेस्ट येते. तर ते खूप छान लागते. म्हणजे कधीही काय म्हणतात त्याला, मी लग्न व्हायच्या आधी पण मम्मीला मी बनवायलाच लावायचे आणि आता लग्न झाल्यावर पण मी उन्हाळा आल्यावर सगळ्यात पहिले कैरी आली की मी सगळ्यात पहिले ते बनवते आणि मम्मीला पण माहिती, तर मम्मी पण माझ्यासाठी बनवून देतेच. जेव्हा पण तिला कधी कैरी भेटते, ऑफ सीजनला पण तिला कैरी भेटली की ती मला ते बनवून देते. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. येस,
तर तुम्ही आता उन्हाळ्याचा सीझन चालू झाला आहे, तुम्ही ती तोंडी लावायला कशाच्याही सोबत खाऊ शकता, भाजीसोबत वगैरे. लोणच्यासारखंच बनतं, ते लोणचंच आहे, बट त्याला छान अशी फोडणी दिलेली आहे आपण. तर येस, सॉफ्ट अशी छान असं फोडणी दिलेली आहे, तर लोणचंच आहे ते. तर येस, तुम्ही असं छान तोंडी लावायला त्याच्यासोबत बनवून जाऊ शकता. मी सांगितलं तशा पद्धतीने नक्की ट्राय करा, तुम्ही आवडीने खाताल. आणि येस, कशी बनली तुम्ही पण बनवा. उन्हाळ्याचा सीझन चालू झाला आहे, कैऱ्या मार्केटमध्ये खूप साऱ्या आलेल्या आहेत. तर येस, एकदा बनवा, नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.